चंदूरगावची भावना यात्रा चालू झालेली आहे आणि मंदिर अशा पद्धतीने सजवलेली बघा. सकाळ सकाळी उठल्या उठल्या का नाही मला काम करायचं होतं, एक इचलकरंजीत जायचं होतं आणि इचलकरंजीतनं का नाही जाऊन थोडंफार मटेरियल आणायचं होतं. गावात आल्या आल्याबरोबर का नाही सिग्नल लागला बघा, म्हणून सिग्नलपाशी एक थोडा वेळ थांबलेलो आणि तिथनं मग काय भावना मटेरियल जे मला पाहिजे होतं का नाही ते मिळालं नाही, म्हणून डायरेक्ट घरला आलो आणि दुसरं काय तर करायचं म्हणलं. चिकटपट्टीचा रोल घेतलो, तिथनं जाऊन एक 15-20 बाचके आणलो कारखान्यातनं आणि गेलो किराणा दुकानातनं का नाही पत्राळ्या आणि पेलं घ्यायचं होतं ते घेतलो आणि डायरेक्ट घरात आलो. भावानं आज काय नियोजन करणार आहे तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. भावानं करायचं म्हटलं तर काय तर नवीनच करायचं हो. त्यामुळे का नाही भावानं आम्ही कार्पेट टाकून घेतले बघा अशा पद्धतीनं. एक नंबर क्वालिटी दिसायला का नाही खरोखर सांगा. तिथनं मग आम्हाला निवद द्यायला पण जायचं होतं, कारण का भावानं आज निवदाचा कार्यक्रम होता, त्यामुळे निवद द्यायला जायचं होतं. गर्दी तर ढीक झालेली आहे आणि हे बघा मंदिर कशा पद्धतीने सजवले. एक नंबर क्वालिटी दिसायला की नाही भावानं. कमेंट करून सांगा कसं दिसाले. तिथनं मग नारळ फोडून का नाही आम्ही नारळाचं पाणी देऊन पिलो बघा. उत्काडीने अगरबत्ती ते पण लावलो आणि तिथनं मग आम्ही चाललो दुसरीकडे निवद द्यायला. सगळीकडे जाऊन निवद देऊन यायला लागते हो. भंडारा लावून घेतलो आणि एक प्रदक्षिणा मारलो बघा. प्रदक्षिणा मारल्यावर भावना तुम्हाला सांगतो मंदिर एक नंबर क्वालिटी दिसाल तर तुम्ही पण बघा कसं दिसाले की नाही कमेंट करून नक्की सांगा. भावना पाहणं पण आल्यात आणि आज संध्याकाळी बरोबर पाण्यात बसायला यायला लागते. जरा व्हिडिओसाठी व्हिडिओ शूट केले, आता बघूया संध्याकाळी. तिथनं मग काय गणपती मंदिरला पण आलो आणि तिथं पण निवद द्यायचा होता. तिथं पण एक निवद दिलो आणि नदीला पण एक निवद दिलो बघा. चला भावना व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक फॉलो शेअर तेवढं करून जावा.